नोट बघतो, नोट. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू तेवढी असते का? 100 रुपयाची नोट बघतो, व्हॅल्यू किती असते? प्रिंट करायला किती लागतात? 1-2 रुपये. म्हणजे तुम्ही 1 रुपयासाठी 100 रुपयाची वस्तू देताय सध्या. करेक्ट? पण याची व्हॅल्यू काय आहे? कारण सगळे ऍग्री करताय त्याच्यावरती. म्हणजे ए ह्या व्यक्तीनं बी ह्या व्यक्तीला 100 रुपयाची नोट दिली आणि याला जर का सी व्यक्तीकडून वस्तू खरेदी करायची तर त्या 100 रुपयाची किंमत तेवढीच आहे. युनिव्हर्सली त्याची किंमत 100च आहे. मग सुरुवातीला काय झालं, हे प्रॉब्लेम यायला लागले ना. आता तो काळ आठवा, ज्यावेळेस 2 गावांमध्ये व्यवहार करायचा आहे. मग ते ऍग्री कोणत्या टर्म वरती होणार? त्यांना काहीतरी कॉमन सोल्युशन पाहिजे की नाही? पाहिजे ना, का नाही पाहिजे? लक्षात. तसंच मग 2 राज्य झाली, गावापर्यंत